आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. पुण्यातील अपघात प्रकरणानंतर डोंबिवलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 4 बारला ठोकले सील. पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर राज्यभरात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणेने बारवर धडक कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 4 बारला सील ठोकले. 25 वर्षाखाली तरुण तरुणी दारू पित असताना आढळून आल्याने एका बारवर कारवाई करण्यात आली आहे. इतर 3 बार आणि रेस्टॉरंटवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचे सूत्र सुरूच राहणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाकडून घडलेल्या हिट अँड रनच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलंय. ज्या पबमध्ये अल्पवयीन तरुणाने दारू प्यायली होती त्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचं सत्र सुरू झालंय. डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी किरणसिंग पाटील यांनी सांगितलंय की 25 तारखेपासून आतापर्यंत 4 बार अँड रेस्टॉरंटवर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या 4ही बार रेस्टॉरंटला सील ठोकण्यात आलंय. यामध्ये कल्याणशीळ महामार्गालगत असलेल्या इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड, गिरीश रेस्टॉरंट अँड बार, मयूर रेस्टॉरंट अँड बार आणि साई सिद्धी या 4 बारचा समावेश आहे. इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड या बारमध्ये वेळ संपल्यानंतरही लेडीज वेटरची सर्व्हिस सुरू होती, त्यामुळे या बारवर कारवाई करण्यात आली आहे. गिरीश रेस्टॉरंट अँड बारमध्ये 25 वर्षाखालील तरुण तरुणी दारू पित असताना आढळून आल्याने या बारवर कारवाई करण्यात आली आहे. मयूर आणि सिद्धी साई बार रेस्टॉरंट या बार मालकांनी त्यांच्या आयडीचं नूतनीकरण केलं नसल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बार धाबा चालकांचे धाबे दणाणले आहेत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.